तर स्वागत भावांनो, पुन्हा सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. तर भावांनो, आपण आहे बोधगयामध्ये आहे. बोधगयामधील इथे स्थित स्लिपिंग बुद्धा स्टॅच्यूजवळ. मी वरून याच्यामुळे सुरू करतो आहे कारण की आपल्या लोकांमध्ये स्पेशन्स नाही. सुरुवातीपासून व्हिडिओ बघण्यामध्ये त्यांना स्पेशन्स नाही, त्यांना डायरेक्ट पाहिजे. त्याच्यामुळे मी आज व्हिडिओ डायरेक्ट समोरून सुरू करतो आहे. तर भावांनो, हे आहे बुद्धा स्टॅच्यू. स्लिपिंगमध्ये आहे, स्लिपिंग पोझिशनमध्ये आहे. बघू शकता, तुम्हाला सुरुवातीला दर्शवलं आहे मी. ठीक आहे, अतिशय भव्य आहे आणि अतिशय सुंदर आहे. बघू शकता, या ठिकाणी भरपूर लांब लांबवरून लोक येतात. भरपूर दूरदूरून देशाविदेशातून या ठिकाणी लोक व्हिजिट करण्यासाठी येतात. बघू शकता, बुद्धिस्ट मॉन्क आहेत. आणि या ठिकाणी भावांनो फोटोग्राफर्सची सुद्धा सुविधा आहे. बघू शकता भावांनो, अशा प्रकारे आहे लोकेशन. हे बोधगयापासून म्हणजे महाबोधी जे विहार आहे तिथून 4 किलोमीटर अंतरावरती स्थित आहे. बघू शकता भावांनो, भरपूर भव्य आहे. आणि या ठिकाणी छोटे छोटे बघू शकता सिद्धार्थ गौतम बुद्धांचं दर्शवलेलं आहे. बघू शकता भावांनो, प्रत्येक ठिकाणी आहे. या ठिकाणी भावांनो सर्व लोक वगैरे फोटो वगैरे शूट करतायत. हे बघू शकता भावांनो, पूर्ण न्यूयॉर्क कॅनडा नाव खाली दर्शवलेले आहेत. खाली कॅनडा, न्यूयॉर्क, USA, सिंगापूर, असं जे स्मारक आहे ते वेगवेगळ्या देशामधून आलेले. तर भावांनो, अक्षरशः भरपूर भव्य मूर्ती आहे स्लिपिंग बुद्धांची, भरपूर मोठी आहे. आणि या साईडला जर तुम्ही बघितलं त्यांचं बघू शकता भावांनो, भरपूर मोठा आहे. वरती जाणं अलाउड नाही आहे. बुद्धांच्या पायामध्ये पूर्ण चित्र कोरलेले आहेत. जसं हत्ती आहे, कमळ आहे, चक्र आहे, ड्रॅगन आहे, भरपूर काही आहे. काय त्यांचं मला नावसुद्धा माहीत नाही. तर भावांनो, माझी हाईट बघा. आणि तथागत गौतम बुद्धांचं चरण बघा किती मोठं आहे. यांच्या पायावरती जे कोरलेले आहेत त्यांना काय म्हणावं बघा, किती सुंदर आहे. भावांनो, खरंच इतके दिवस बोधगया फिरलो मी. हे आपलं आता शेवटचं स्थान होतं. ह्या स्थानानंतर आपण आता घराकडे जाऊया. इतके दिवस मी पूर्ण फिरलो आहे, ठीक आहे. पण आपले जे लोक आहेत, आपल्या समाज बांधवांना आहे ना, मी खरं सांगतो बरं का, राग आला तरी झालं, समाज बांधवांना स्पेशन्स नाही आहेत. काही एखादा व्यक्ती दर्शवतोय बुद्धांचं काही, तर ते पाहण्याला बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. ठीक आहे, मी का बरं बोलतोय, कारण की मला दिसतंय ते. आणि ह्याच ठिकाणी जर कोणी मारपीटची व्हिडिओ असला, काही शिवीगाळीचा असला, तर त्याला भरभरून तुम्ही बघता, कारण की तुम्हाला अशा गोष्टीमध्ये पाहण्यामध्ये इंटरेस्ट आहे. बरोबर ना. पण बुद्धांचा इतिहास वगैरे का बुद्धांचं काही असलं की तुम्हाला बघण्यामध्ये इंटरेस्ट नाही. असो, आपली विचारधारा आहे. बघू शकता भाऊ, मी माझं काम आहे, मी माझं काम करतोय, तुम्हाला दर्शवतोय. शेवटी तुम्हाला बघायचं आहे की नाही बघायचं हे तुमचा प्रश्न पडला आहे. या ठिकाणी धम्मध्वज आहे. माझ्याकडून जितकं होईल माझ्या माध्यमातून माझ्या समाज बांधवांना दर्शवण्याचा प्रयत्न करतोय मी. तर भाऊ, इथून जर बघितलं तुम्ही या साईडला जे तथागत गौतम बुद्धांचे चरण आहेत, हे बघा किती भव्य दिसते. एकदम सुंदर दिसते भाऊ, अतिशय सुंदर दिसते. बघू शकता. आणि इकडच्या साईडने जर बघितलं भाऊ तुम्ही, तर डोनेशन बॉक्स वगैरे आहे. ज्यांना डोनेशन काय करायचं असेल ते समाजासाठी ते करू शकता. या ठिकाणी कॅमेऱ्याची सुद्धा मी अगोदर दर्शवलं की कॅमेऱ्याची सुद्धा सुविधा आहे. 60 रुपये कॉफी आहे काहीतरी. आणि या ठिकाणी सुद्धा जे थोडा गॅप आहे वरती, बघू शकता. छोटे छोटे यांनी इथं स्टॅच्यू दिलेले आहेत. पण यांचं बघू शकता.
अतिशय सुंदर आहे भावानो. तर भावानो हे आपलं शेवटचं लोकेशन होतं. तर आपण पूर्ण आता हे फिरलोय, तुम्हाला दर्शवले सुद्धा, परत एकदा दर्शवतो. बघू शकता भरपूर भव्य तथागत गौतम बुद्धांचं मूर्ती आहे. ही जी मूर्ती आहे अशीच एक आपल्या कुशीनगर या ठिकाणी सुद्धा आहे. ठीक आहे. तर बघू शकता भव्य भरपूर लोक आलेले आहेत विजिट करण्यासाठी. तर भेटू भावांना परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आता हे आपलं शेवटचं लोकेशन होतं, इथून आता आपण घरी जाणार आहोत. तर चला निघूया, जराही वेळ न घालवता. व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. सर्वांना परत एकदा नमो बुद्धाय, जय भीम.